नमस्कार मित्रांनो, या अगोदरच्या 4 भागामध्ये आपण भेटलो आहोत आणि हा आहे आपला 5वा भाग। मी राजू रोटे आपल्यासाठी या भागामध्ये घेऊन येत आहे टूल्स ऑफ सोशल वर्क। मित्रांनो, पाठच्या 4 भागामध्ये आपण पाहिलं प्रोफेशनल वर्क आणि सोशल वर्क याच्यामध्ये काही फरक असतो। तसंच आपण पाहिलं केस वर्क, त्याचे कौशल्य, त्याचे टेक्निक्स, त्याचे प्रिन्सिपल, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला अगदी कमी शब्दामध्ये आणि कमी वेळेमध्ये। आज आपण त्याचाच एक भाग म्हणून टूल्स ऑफ सोशल वर्क। आता टूल्स म्हणजे काय? टूल्समध्ये मराठीमध्ये त्याला साधनं म्हणतात किंवा आपण साहित्य म्हणतो, पण इथे आपल्याला अभिप्रेत असलेला शब्दाचा अर्थ आहे टूल्स म्हणजे माध्यम, की ज्या माध्यमातून आपण समाजकार्य करीत असतो। आता ही माध्यमं काय काय असतात की ज्या माध्यमातून आपण चांगलं समाजकार्य किंवा व्यावसायिक समाजकार्य करू शकतो। त्यातलं एक महत्त्वाचं साधन म्हणजे आपल्या गृहभेटी, होम व्हिजिट्स ज्याला आपण म्हणतो। म्हणजे काय असतं की बऱ्याचदा जो क्लायंट आपल्याकडे येतो, जो समस्याग्रस्त व्यक्ती आपल्याकडे येतो, तर तो सगळ्याच गोष्टी काही आपल्याला सांगत नाही। तर काही गोष्टी अशा असतात की ज्या त्यांनी सांगितलेल्या नसतात, पण ते आपल्याला केस वर्क करण्याच्या दृष्टीने किंवा त्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने समजून घेणं हे खूप गरजेचं असतं। अशा वेळेस त्याच्या घरी जाणं, गृहभेट देणं, होम व्हिजिट करणं हे महत्त्वाचं ठरतं। कारण त्याच्या घरी गेल्यानंतर जो एक खूप मोठा भाग त्याने आपल्यापासून लपवला असतो किंवा सांगितलेला असतो, तो आपल्याला न सांगताही कळतो। उदाहरणार्थ त्याची घरची परिस्थिती, त्याची आर्थिक परिस्थिती, त्याच्या घरामध्ये कोण कोण आहे, त्याच्या घरामध्ये वातावरण कसं आहे, त्याची संस्कृती काय सांगते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्या घरी गेल्यानंतर किंवा होम व्हिजिट केल्यानंतर लक्षात येतं। म्हणून मित्रांनो, होम व्हिजिट हे खूप महत्त्वाचं साधन किंवा टूल्स सोशल वर्कमध्ये ठरतं। आता आपण म्हणतो की हे सगळं आपण सोशल वर्क करतोय, पण कशाच्या माध्यमातून करतोय? हे सगळं जे आपण केस वर्क करतोय, ग्रुप वर्क करतोय किंवा कम्युनिटी वर्क करू, या सगळ्यामध्ये संवाद किंवा कम्युनिकेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरतं। याबद्दल आपण अगोदरही बोललो आहोत। आणि संवाद साधणं, संवाद करणं हे एक मोठं टूल्स असतं, एक साधन आहे की ज्याच्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न समजून घेतो, समस्या समजून घेतो आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने पावलं टाकीत असतो। तिसरी गोष्ट आहे की इंटरव्ह्यू। आता कम्युनिकेशनचाच एक भाग असतो इंटरव्ह्यू। आता इंटरव्ह्यू जो आहे तो ग्रुपमध्ये पण आपण ग्रुप डिस्कशन करतो, पण इंडिव्हिज्युअली इंटरव्ह्यू करतो। म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण जास्त त्याच्याबद्दल खोलवर जाणून घ्यायचं असतं, पण त्याची वैचारिक वाढ कशी झाली, तो इथपर्यंत कसा पोहोचला, त्याच्या प्रवासामध्ये त्याला आलेल्या अडचणी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी मुलाखत किंवा इंटरव्ह्यू हे जे साधन आहे हे खूप महत्त्वाचं ठरतं। आता मित्रांनो, हे सगळं आपण केलं म्हणजे आपण त्यांच्याशी बोललो, त्यांच्या घरी भेट दिलं, पण आपण कुठल्याही प्रकारचं जर रेकॉर्ड, नोंदी ठेवल्या नसतील, तर मला वाटतं की आपण काय केलंय आणि पुढे काय करायचं आहे हे आपल्याला कळणं शक्य नाही। एखादी केस असते की जी आपल्याला 1-2 दिवसात ती सुटत नाही, तर त्याला बराच वेळ लागतो। मित्रांनो, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केस वर्क केलं आणि आपण जो क्लायंट आपल्याकडे आलेला आहे, जो समस्याग्रस्त व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे, त्याची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण खूप चांगलं काम केलं आहे, पण त्याच्या आपण कुठल्याही नोंदी ठेवलेल्या नाही। म्हणजे काल तो भेटला, तो काय बोलला, त्याची मानसिक स्थिती काय होती किंवा त्यांनी काय समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले, या सगळ्या गोष्टीचं जर आपण नोंद ठेवली नाही, तर दुसऱ्या दिवशी भेटल्यानंतर कदाचित असं होऊ शकतं की आपण पुन्हा पुन्हा त्याला एकच गोष्ट सांगू शकतो, आपण एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाही। आणि म्हणून मित्रांनो, रेकॉर्ड
ठेवणं किंवा नोंदी ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. रेकॉर्ड ठेवल्यानंतर आपल्याला कळतं की ही व्यक्ती आपल्याला कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला भेटायला आली होती आणि त्या भेटीमध्ये आपण काय काय चर्चा केली आणि त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आणि त्याची अपेक्षा काय आहे, पुढच्या भेटीमध्ये आपल्याला काय करायला हवं, या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या ठेवल्यामुळे आपल्याला एक एक पाऊल पुढे जाता येतं आणि अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने हे आपल्याला केसवर्क करता येतं. म्हणून मित्रांनो, नोंदी ठेवणं गरजेचं आहे. कारण विचार करा ना, तुम्ही अनेक लोकांच्या प्रश्नाबद्दल बोलता, अनेक लोकांना भेटता. अशा वेळेस एखाद्या एक व्यक्तीचा प्रश्न आहे किंवा रमेशचा जो प्रश्न आहे तो गणेश म्हणून आपण जर त्याच्याशी बोलायला लागलो तर कदाचित मोठी अडचण निर्माण होईल. रमेशशी आपण रमेश म्हणूनच बोललं पाहिजे, गणेशशी आपण गणेश म्हणूनच बोललं पाहिजे. पण ज्यावेळेस एक दोन लोक असतात त्यावेळेस आपल्याला कदाचित तितका त्रास पडत नाही. पण ज्यावेळेस आपल्याकडे मोठ्या संख्येने लोक केसवर काउन्सिलिंग घेण्यासाठी येतात त्यावेळेस आपल्याला सगळ्याच लोकांचा इतिहास, सगळ्याच लोकांची जी आपण हिस्टोरी घेतलेली असते ही सगळी आपल्या लक्षामध्ये ठेवणं कठीण आहे. कारण आपल्याला एक व्यक्ती म्हणून काही मर्यादा पडतात. आपण सगळ्याच गोष्टी आपल्या स्मरणात आठवणीत ठेवू शकत नाही. त्यासाठी एकच उत्तम पर्याय असतो, त्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं रेकॉर्ड ठेवणं. आणि ती व्यक्ती आपल्याला ज्यावेळेस दुसऱ्यांदा भेटायला येते, तिसऱ्यांदा भेटायला येते, त्यावेळेस त्याच्याशी चर्चा करायच्या अगोदर थोडंसं आपल्याला त्या व्यक्तीचा रेकॉर्ड जो आहे तो चेक करावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला पुढचं आपलं कम्युनिकेशन, संवाद जे आहे ते आपल्याला करावा लागतो. म्हणून मित्रांनो, नोंदी ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जितकी चांगली नोंद तुम्ही ठेवाल तितकं तुम्ही चांगलं केसवर्क करू शकाल. मित्रांनो, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण आणखी टूल्स आहे, माध्यम आहे ज्यात आपल्याला चांगलं काम करता येणं शक्य आहे. आणि ते टूल्स म्हणजे जे क्लायंट आणि आपलं सोशल वर्करचं जे नातं असतं ते नातं आपण नीट जपलं पाहिजे. त्या नातेमध्ये कुठेही काय म्हणू आपण त्याला, खोटेपणा नसायला हवा. जे काय आहे ते स्पष्ट आणि विशिष्ट कालावधीसाठी आहे असं आपण गृहीत ठेवून हे सगळं नातं आपल्याला निर्माण करावं लागतं. आणि त्या नात्यामुळे आपल्याला एकमेकांशी संवाद साधणं जास्त सोपं होतं. म्हणून मित्रांनो, एक क्लायंट आणि एक सोशल वर्कर याची जी एक रिलेशनशिप असते ती विशिष्ट काळापुरती असते. त्याच्यामध्ये मर्यादित स्वरूपाची गुंतवणूक असते. ती गुंतवणूक इमोशनल असेल किंवा आणखी काय असेल, पण मर्यादित स्वरूपाची असते. पण हे करताना आपल्याला पूर्णपणे ॲज अ सोशल वर्कर म्हणून भान असायला पाहिजे की आपण ह्या व्यक्तीचा प्रश्न सोडवणार आहोत, त्याची समस्या सोडवणार आहोत, त्याची समस्या आपण आणखी बिकट करणार नाही आहोत. त्यामुळे ही सगळी भावना मनामध्ये ठेवून आपल्याला त्याच्याशी संवाद साधायला पाहिजे आणि आपलं नातेसंबंध ठेवायला पाहिजे. आणि ठराविक त्याचा प्रश्न सुटल्यानंतर आपल्या नातेसंबंध तिथे क्लायंट आणि सोशल वर्करचं नातं तिथे संपलेलं असतं. त्यामुळे आपल्याला जनरली आपण भेटू शकतो, बोलू शकतो, पण खूप अटॅचमेंट त्या व्यक्तीशी आपण ठेवता कामा नये. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे काही टूल्स आहेत की जे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे किंवा याच्या आधारावरती, याच्या माध्यमातून आपण चांगलं सोशल वर्क करणार असतो किंवा करणार आहोत. मित्रांनो, प्रामुख्याने सोशल वर्क किंवा जे समाजकार्य केलं जातं ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलं जातं. त्यामुळे लोकांच्या समस्या किती प्रकारच्या असतात आणि त्याचं स्वरूप काय असतं, त्याची व्याप्ती काय असते, त्याची ग्रॅव्हिटी, त्याची दाहकता किती असू शकते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला ॲज अ सोशल वर्कर म्हणून माहिती असायला पाहिजे. आणि यासाठी मला वाटतं की सर्वप्रथम आपण साधारणतः समस्या कुठल्या स्वरूपाच्या असतात हे जाणून घ्यायला हवं. मित्रांनो, समस्या आरोग्यविषयक असतात, हेल्थ विषय असतात, समस्या आर्थिक असतात,
पैशाची अडचणी असतात, बेरोजगारी आहे, काम नाही. मित्रांनो, समस्या सामाजिक असतात. सामाजिक समस्येमध्ये आपण पाहतो की समाजामध्ये विषमता खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ही विषमता नष्ट करण्यासाठी किंवा ही विषमता कमी करण्यासाठी सोशल वर्कर काम करत असतो. यामध्ये सामाजिक समस्येच्या संदर्भात विचार करताना प्रामुख्याने भारतीय जी व्यवस्था आहे, त्या भारतीय व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था आहे. जाती व्यवस्थेमुळे काही नीच नीच असा एक भाव लोकांच्या मनामध्ये असलेला दिसून येतो. त्यामुळे एका विशिष्ट वर्गावर ते खूप मोठा अन्याय होत असतो, ॲट्रॉसिटीज होत असतात. तर या ॲट्रॉसिटीज होऊ नये, एक दोन वर्गामध्ये, दोन समाजामध्ये एक चांगलं सामंजस्याचं वातावरण निर्माण व्हावं, हे कामही ॲज अ सोशल वर्कर, समाजसेवक म्हणून तुम्हाला करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी आहेतच. मित्रांनो, मी एका सामाजिक संस्थेमध्ये काम करीत असताना माझ्याकडे एक क्लायंट आला होता. त्याचं आपण नाव मुन्ना समजूया, कारण आपण ज्यावेळेस एखादं केस वर्क करतो त्यावेळेस त्याचं खरं नाव सांगायचं असतं. हे आपण एक असंच आपल्या माहितीसाठी आपण नाव ठेवतो. त्याचं नाव मुन्ना असं समजूया. आणि हा मुन्ना ज्यावेळेस माझ्याकडे आला त्यावेळेस तो रिपोर्ट घेऊन आला होता त्याचा टेस्टिंगचा. कारण कुणीतरी त्याला सांगितलं होतं की तुझा आणि तुझा रक्ताचा रिपोर्ट टेस्ट कर, आणि त्याने रक्ताचा रिपोर्ट टेस्ट केला होता आणि तो रिपोर्ट घेऊन माझ्याकडे आला होता. तर तो रिपोर्ट मी पाहिला, तर तो रिपोर्ट होता पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हचा अर्थ त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या रक्तामध्ये HIV जंतू आढळून आले होते आणि ते आल्यामुळे त्याचं संपूर्ण जे आयुष्य आहे ते संपूर्ण आयुष्यच बदललं होतं. त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्यातली सगळ्यात पहिली समस्या होती की त्याला अशक्तपणा जाणवत होता. तो नीट अन्न खाऊ शकत नव्हता, जेवू शकत नव्हता. या सगळ्या त्याच्या शारीरिक समस्या होत्या. दुसरी समस्या एक मोठी त्याच्यासमोर अशी उभी राहिली होती की त्याचं स्टेटस जे आहे हे मित्राला कळलं. मित्राला कळल्यानंतर मग ज्या ठिकाणी तो राहायचा, तो मुळात तो बांधकाम मजूर असल्यामुळे तो बिल्डरने जे काही ट्रायजेस्ट कॅम्प बनवून दिलेले होते त्या ट्रायजेस्ट कॅम्पमध्ये तो राहायचा. आणि तिथे सगळ्यांना कळल्यामुळे त्याला तिथेही अडचणीला तोंड द्यावं लागत होतं. लोक त्याच्याकडे नीट चांगल्या दृष्टिकोनातून बघत नव्हते की हा काहीतरी आजारी माणूस आहे आणि याने काहीतरी घाणेरडं कृत्य केलेलं आहे, त्यामुळे याला HIV झाला आणि आता आम्हालाही होऊ शकतो, अशा प्रकारचं एक वातावरण तिथे निर्माण झालं होतं. त्याच्यानंतर तिथल्याच काही लोकांनी मॅनेजमेंटच्या कानावर गोष्टी टाकल्यामुळे मॅनेजमेंटने त्याला कामावून कमी करायसाठी नोटीस किंवा एक प्रयत्न केला होता आणि त्याला सांगितलं होतं की तू आता या साईडवरून दुसरीकडे कुठेतरी राहायला जा. तर अशा पद्धतीने या सगळ्या समस्याला तो तोड देत असताना तो माझ्याकडे आला. तर हे केसवर करताना प्रामुख्याने मी त्याचं ॲनालिसिस केलं आणि सगळ्यात अगोदर त्याची आरोग्याविषयीची स्वतःची भूमिका किंवा परिस्थिती जी आहे ती समजून घेतली. तिथे काय करावं लागेल याचा विचार सेपरेटली केला. त्याच्यानंतर वस्तीमध्ये लोकांचा त्याच्याबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो कसा चुकीचा आहे हे सांगणंही गरजेचं होतं. त्यामुळे वस्तीमध्ये काही मीटिंग्स आम्ही ऑर्गनाईज केल्या आणि वस्तीमध्ये जाऊन लोकांना सांगितलं की तुम्ही समजता तसं काही नसतं. हा आजार जो आहे हा एकमेकांना बोलल्याने, भेटल्याने आणि स्पर्श केल्याने होत नाही आणि ह्या व्यक्तीला आपण एक माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे. कदाचित हा आजार उद्या तुम्हालाही झाला असता किंवा होऊ शकतो जर तुम्ही खबरदारी घेतली नाही. मग अशा वेळेस तुम्हाला जर हा आजार झाला आणि जर तुमच्याशी असं कुणी भेदभाव केला, असं कुणी तुमच्याशी वागलं तर तुम्हाला कसं वाटेल याचा विचार करा. तर अशा पद्धतीने एक संवेदनशीलता त्या गटामध्ये, त्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो. त्याच्यानंतर मॅनेजमेंटशी आम्ही बोललो की बघा, कायद्याने एखाद्या व्यक्तीला जरी HIV असेल तरी तुम्ही त्याला कामावून काढू शकत नाही.
हां, काही गोष्टी तुम्ही त्याला हे करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ काही कष्टाची कामं आहेत किंवा जिथे त्याला काही मार लागू शकतो, जिथून त्याचं रक्त बाहेर येऊ शकतं, अशा ठिकाणी त्याला तुम्ही कामाला ठेवू शकत नाही. पण त्या बदल्यात तुम्ही त्याला माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्याला एक हलकं आणि साधं काम द्या, की जेणेकरून तो चांगल्या पद्धतीने करू शकेल. तर मॅनेजमेंटला ही गोष्ट पटली आणि लोकांनाही पटली. अशा प्रकारे हे 2 जे मोठे महत्त्वाचे प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाले होते, ते सोडवण्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यश मिळालं. दुसरं त्याला आरोग्याविषयी सांगितले, की तू टेन्शन घेऊ नको, विचार करू नको. जे आहे ते स्वीकार, ॲक्सेप्ट कर आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मित्रांनो, अशा पद्धतीने मुन्नाला आपल्या पायावरती उभा करून त्याचा आत्मविश्वास त्याला पुन्हा मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अशा अनेक केस आपल्याला सोडवाव्या लागतील. काही केसेस खूप गुंतागुंतीच्याही असतात, पण आपल्याकडे हे स्किल्स, कौशल्य, प्रिन्सिपल्स, टूल्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जर आपल्याला नीट माहिती असतील तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये मी आपल्याशी एवढंच बोलतो आणि पुढच्या भागामध्ये